रात्री 9:20 ही घटना घडलेली आहे। हे राखेचा टिप्पर म्हणजे हे जे बोगस आणि अवैध राखेची जी लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा। मला वाटतं सौंदाणा गावचे सरपंच दलित सरपंच आहेत। या सरपंचाचा जागेवरच खात्मा केला गेला आहे। म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे। परंतु तुम्ही बघा एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत। आजही राखेचे टिप्पर चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे। सरकारने पावलं म्हणजे हे जे गुंडगिरी आहे, हे वाळू माफिया, त्याच्या राख माफिया, ते जे काय आमचं तिथलं राखेतलं स्क्रॅपचं, त्याच्यानंतर गुटखा माफिया आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे। हे जेवढे माफिया आहेत या सर्व माफियांच्या वरती मोका अंतर्गत कारवाई करणं हाच या प्रश्नाचं उत्तर आहे।